नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर मी आज कुठे जाणार, माझा पूर्ण दिवस कसा असणार ते बघण्यासाठी व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. त्यानंतर खाली जाण्यासाठी मी लिफ्ट मध्ये गेलो. लिफ्ट मध्ये जाऊन मी परत नेहमी सारखी केस सेट करत बसलो. बाकी मी कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आज मी जाणार आहे अष्टविनायकापैकी एका गणपती बाप्पाच्या दर्शनाला, म्हणजेच लेण्याद्रीला. मी जाणार आहे आज बाईकवर आणि लेण्याद्रीतून जवळपास 50 ते 55 किलोमीटर दूर आहे. तर मी लगेच हेल्मेट घालतो आणि निघतो. जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य स्मारक लागतं. मग काय, त्यांचं दर्शन घेण्यासाठी थांबलो. त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर लेण्याद्रीच्या दिशेने पूर्तता केली. तर फायनली आपण आता लेण्याद्रीला पोहोचलेलो आहे. समोर लेण्याद्री आहे. आता आपण सगळ्यात पहिले गाडी पार्किंग मध्ये लावू, नंतर वरती चढायला सुरुवात करू. आणि माझ्या केसांना इग्नोर करा, कारण हेल्मेट घातल्यामुळे ते पूर्णपणे चपले. सेफ्टीसाठी मी हेल्मेट घालून आलो होतो. गाडी पार्किंग मध्ये लावली. त्यानंतर म्हणलं आपण एनर्जीसाठी लिंबू सोडा पिऊन घेऊ, कारण ऊन पण खूप जास्त आहे आणि आपल्याला लय मोठ्या पायऱ्या पण चढायच्या. तर चला मी आता सुरुवात करतो. तर आपल्याला आता समोर किती मोठ्या पायऱ्या, त्या पायऱ्या चढून वरती जायचंय. मग वरती गेल्यानंतर लेण्याद्रीचं मंदिर आहे बघा. समोर पायऱ्या आहेत त्या मोठ्या. आता आपण चढायला सुरुवात करू. ज्यांना पायऱ्या चढायला त्रास होतो किंवा वयस्कर लोकांना वरती दर्शनाला लेण्यासाठीची पण सोय केलेली आहे. आणि इथं मंदिराविषयी सगळी माहिती लावलेली आहे. लेण्याद्री गणपतीचं मंदिर एकदम डोंगरामध्ये असं कोरलेलं आहे. हे बघा, वरतून सगळीकडून दगड आहे आणि मध्ये मंदिर आहे. पहिले मी कंटिन्यू ट्रॅकिंगला जायचं म्हणून चढायची सवय होती, पण आता ते लय दिवसाची सुटली म्हणून लय दम लागलाय. त्यामुळे थोडं बसतो आता. त्यानंतर परत आपण चढायला सुरुवात करू. फायनली मी आता मंदिरात पोचलोय. समोर इकडं मंदिर आहे. आपण थोड्या वेळ थांबू, त्यानंतर मंदिरामध्ये जाऊ आणि माझ्या पाठीमागचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. किती वरती आलोय आपण बघा. आता आपण इथे शूज काढू, त्यानंतर वरती मंदिरात जाऊ आणि दर्शन करून जाऊ. मंदिरामध्ये जाण्यासाठी एक लाकडी दरवाजा बनवला आहे. मंदिरामध्ये गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आणि इथे एका अखंड दगडामध्ये स्तूपा कोरलेला आहे. आणि इथे मेडिटेशन साठी खूप साऱ्या रूम पण दगडात कोरलेल्या आहे. आणि वरती मंदिरामध्ये जायला जवळपास 307 पायऱ्या चढून जावं लागतं. वरचं सगळं पाहून झालंय, तर मी आता खाली जाण्यासाठी पूर्तता करतो. तर आता या पायऱ्यांनी मला खाली जायचं. समोर जे पत्र दिसत आहे म्हणजेच पत्राचे शेड, त्या शेड जवळ गाडी लावली. तर मला आता तिथे जायचं. आणि आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड होतोय. पार्ट 2 इथून पुढेच कंटिन्यू होईल.